बातमी सोलापुरातून आहे। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। अक्षता सोहळ्याचा मुख्य विधी आज पार पडणार आहे। शेकडो सिद्धेश्वर भक्त देवासाठी बाशिंग घेऊन हिरे अबू वाड्यामध्ये दाखल झालेले आहेत। सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा कुंभार कन्येसोबत पार पडणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरोसे यांच्याकडून। सागर, कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते? श्वेता, आपण पाहिलं की खरं तर आज सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचा विवाह सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय मोठी लगबग जी आहे ती सोलापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हिऱ्याबू वाड्यामधून ही सिद्धरामेश्वरांची जी विवाह सोहळ्याची मिरवणूक जी आहे, अक्षता सोहळ्याची मिरवणूक आज या ठिकाणाहून निघते आहे आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात बाराबंदी वेशभूषेमध्ये या ठिकाणी सर्व सिद्धेश्वर भक्त जे आहेत ते जमलेले आहेत। लहान थोर सगळेच एक होऊन या यात्रेमध्ये सामील झालेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचा 5 दिवस हा संपूर्ण सोहळा जो आहे, ही यात्रा जी आहे ती चालत असते, त्याच्यामधला आजचा हा दुसरा दिवस आहे। आणि मग पाहतोय या अक्षता सोहळ्यासाठी जी मिरवणूक आहे ती आता हिऱ्याबू वाड्यातून निघालेली आपल्याला पाहायला मिळते। काही वेळामध्येच ही मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी मार्गस्थ होईल आणि आज खरं तर समतेचं प्रतीक असलेली ही सोलापूरची सिद्धेश्वर यात्रा जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधले जे भक्त आहेत सिद्धेश्वरांचे, ते देखील आज या अक्षता सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। त्याचबरोबरीनं आपण पाहतो की राजकीय नेते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आजचा हा अक्षता सोहळा जो आहे तो पार पडत असतो। आणि त्यामुळे आनंदी आणि उत्साही आणि त्याचबरोबर भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडतोय। धन्यवाद आपण दिलेले आहे।